नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. येत्या 2 मार्चलाच म्हणजे सोमवारी आलेली आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. तर 2 मार्चला हुताशनी पौर्णिमा आहे आणि या दिवशी होळी हा सण साजरा केला जाणार आहे. तर पहा, हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला संध्याकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 3 मार्चला संध्याकाळी 5:07 होणार आहे. म्हणजेच काय, तर फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा, जिला आपण होळी पौर्णिमा असे म्हणतो, ती 2 मार्च 2026ला सोमवारी असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला होळी पेटवायची आहेत. होळी प्रज्वलित केली जाणार आहे. तसेच 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण तसेच प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी पौर्णिमा समाप्ती होत आहे. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातील वाचनानुसार होळी दहन म्हणजे होळी ही 2 मार्चला संध्याकाळी असणार आहे आणि 3 मार्चला धुलीवंदन असणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचे नियम वेद जे आहेत तसेच सूतक काळ हा सुद्धा आपल्याला पाळावा लागणार आहे. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. होळी या सणाचं फक्त हिंदू धर्मातच महत्त्व नाही, तर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा या सणाला खूप महत्त्व आहे. होळी दहन म्हणजे मनुष्यातील आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, या गोष्टीचे प्रतीक आहे. होळीचा अर्थ केवळ लाकडे जाळणे नाही, तर आपल्या मनातील लोभ, क्रोध, अहंकार आणि वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना अग्निसाक्ष नष्ट करणे असाही होतो आणि म्हणून हा सण आपण वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो. या दिवशी आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपण होळीमध्ये अग्नीमध्ये जाळून टाकायचे असतात आणि चांगले गुण जे आहेत ते अंगी बाळगायचे असतात आणि म्हणूनच हा सण आहे तो साजरा केला जातो. तसेच या सणामध्ये अनेक धार्मिक कथा सुद्धा सांगितल्या जातात. धार्मिक दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही महत्त्वाचे नियम जे आहेत ते आपल्याला होळीच्या दिवशी पाळायचे आहेत. तर होळीच्या दिवशी तुमच्याकडे कुणी काही मागितले तरीही आपल्याला या 3 वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत. 99% लोकांना ही गोष्ट अजून माहीत नाही. जर आपण या होळीच्या पवित्र दिवशी आपल्या घरातून या 3 वस्तू कोणाला दिल्या तर लक्ष्मी साथ सोडून जाईल. घरात दारिद्र्य, गरिबी येईल, कुटुंबामध्ये आर्थिक समस्या येऊ लागतील, घरात भांडणे, आजारपण हे सुद्धा येऊ लागेल. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या वस्तू आपल्याला होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी या दोन्ही दिवशी कुणालाही द्यायच्या नाहीत. 2 मार्चला होळी आहे आणि 3 मार्चला धुलीवंदन असणार आहे. तर या दोन्ही दिवशी जे काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला पाळायचे आहेत. होळी हा जो सण आहे तर हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानला जातो. या पवित्र दिवशी आपण वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी होळी पेटवत असतो. मंदिरासमोर सुद्धा होळी पेटवली जाते. गल्लीमध्ये सुद्धा होळी पेटवली जाते आणि त्या होळीमध्ये काही प्रकारच्या वस्तू सुद्धा अर्पण केल्या जातात. म्हणजेच काय, काही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यातून या दिवशी त्या होळीच्या अग्नीमध्ये जाळून टाकल्या जातात. याच दिवशी जर आपण काही वस्तू इतरांना दिल्या किंवा काही वस्तू जर आपण दान केल्या तर त्याचा वाईट परिणाम जो आहे तो आपल्याला भोगावा लागत असतो. बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की पहा, मी भरपूर कष्ट मेहनत करत आहे, परंतु माझ्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही किंवा माझ्याकडे पैसाच टिकत नाही. अशा वेळी काय होतं की जेव्हा विशेष स्थिती असते तर त्या स्थितीवर आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या कळत नकळत होत असतात. म्हणून आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही. लक्ष्मी आपली साथ सोडून जाते. घरात गरिबी, दारिद्र्य जे आहे तर ते येऊ लागते आणि आपल्याला सुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही वस्तू सांगितल्या गेल्या आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत. तुम्ही जर तुमचा सखा भाऊ असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला ज्या वस्तू मी सांगणार आहेत त्या तुम्हाला द्यायच्या नाहीत. तर त्याचे वाईट परिणाम आहेत ते तुम्हाला स्वतःला भोगावे लागतील. त्याचे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे होळीच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका. कोणाकडून तुम्ही उधार पैसे घेऊ नका. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले गेले आहे की जो कोणी होळीच्या दिवशी इतरांकडून पैसे किंवा कर्ज घेतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद जे आहे ते थांबतात आणि घरातून लक्ष्मीही कायमचा काढता पाय घेते आणि म्हणूनच या दिवशी चुकूनही तुम्ही कर्ज घेऊ नका. तुमचे पैसे तुम्ही कोणालाही देऊ नका आणि कोणाकडूनही तुम्ही उसने पैसे घेऊ नका. तुम्ही या दिवशी हुताशनी पौर्णिमा आहे त्यामुळे अनेक वस्तू ज्या आहेत त्या खरेदी केल्या जातात. जेव्हा तुम्ही इतरांकडून वस्तू खरेदी करता तेव्हा आपल्याला त्या बदल्यात पैसे देत असतो, म्हणून तुम्ही वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता. फक्त पैसे जे आहेत ते उसने कोणाला द्यायचे नाहीत आणि कोणाकडून घ्यायचे नाहीत. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्हाला पाळायची आहे. या दिवशी आपण उसने पैसे घेतले किंवा उसने पैसे दिले तर आर्थिक परिस्थितीवरती नकारात्मक गोष्टींचा परिणाम होतो
आणि जेव्हा हे पैसे आपण समोरच्या व्यक्तीला उसने देतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा गरिबीला सामोरे जावं लागत असतं. धार्मिक मान्यता आहे. तसेच देवी देवांचा कोप होतो आणि लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे लग्नाच्या वस्तू. ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दहनाच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील इतर वस्तू ज्या असतात, जसे की स्त्रियांचे दागिने असतील किंवा इतर काही लग्नातल्या मौल्यवान वस्तू असतील, तर त्या कोणत्याही बाहेरच्या स्त्रीला तुम्ही देऊ नका किंवा या वस्तूंचं दान सुद्धा तुम्ही करू नका. या वस्तू जर आपण बाहेरच्या एखाद्या स्त्रीला वापरायला दिल्या तर पतीसाठी खूप हानिकारक मानले जाते. तसेच पतीला कुंडलीतला शुक्रग्रह हा सुद्धा कमकुवत होतो आणि शुक्रग्रह हा धनसंबंधित मानला जातो. त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी आपले दागिने, मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या इतर सुवासिनी स्त्रीला अजिबात देऊ नका. दानच नाही तर वापरायला सुद्धा द्यायच्या नाहीत. यामुळे आपल्या पतीची प्रगती ही खुंटत चालते आणि त्यामुळे ही चूक महिलांनी अजिबात करायची नाही. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी आपल्याला मीठ जे आहे ते कोणालाही द्यायचं नाही. बऱ्याच वेळा आपल्या शेजारी आजूबाजूला जे लोक असतात त्यांना घरातलं मीठ संपलं की ते आपल्याकडे वाटी घेऊन मीठ मागायला येतात. मीठ जे आहे ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे होळीच्या दिवशी लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे आपल्या घरातील मीठ हे कोणालाही आपण द्यायचं नाही. आपल्या घरातील लक्ष्मी ही आपण त्यांच्या घरी पाठवली असं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी मिठाचं जे दान आहे ते अजिबात करायचं नाही. जरी तुमच्याकडे कोणी मीठ मागायला आलं तर सरळ सांगायचं, मी आजच्या दिवशी कोणालाही मीठ उसने देत नाही. त्यामुळे मिठाचं दान या दिवशी अजिबात करू नका. उसने सुद्धा कोणालाही देऊ नका. त्याचबरोबर तुम्ही त्या दिवशी तुमच्या घरातील साखर जी आहे ती सुद्धा कुणालाही द्यायची नाही. जर होळीच्या पवित्र दिवशी आपण साखर इतरांना उसने दिली किंवा साखर दान केली तर शुक्र ग्रह जो आहे तो कमकुवत होतो आणि त्याचा प्रभाव तो कमजोर होतो आणि शुक्र ग्रह जो असतो तो आनंद आणि समृद्धीच्या संबंधित आहे. त्याचा प्रभाव जर कमी झाला तर आपल्या कुंडलीमधून तर जीवनात अनेक समस्या येत असतात. तसेच आर्थिक अडचणी सुद्धा येत असतात. त्यामुळे चुकूनही या दिवशी महिलांनो आपल्या शेजारच्यांना साखर जी आहे ती तुम्ही देऊ नका. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे, की या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाची वस्तू, दूध, दही असेल या वस्तू ज्या आहेत त्या इतरांना सुद्धा देऊ नये. लक्ष्मी स्वरूप या वस्तू असतात आणि लक्ष्मीला आपल्या घरातून टिकवून ठेवायचं असेल, तर या 2 दिवशी तुम्हाला होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी सुद्धा कुणालाही द्यायच्या नाहीत. तसेच या दिवशी आपल्या घरातील झाडू हा सुद्धा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. बऱ्याच वेळा असं होतं, की आपली शेजारी जे कोणी राहतं त्यांचा झाडू कधी-कधी सापडत नाही आणि अशा वेळी ते आपल्याकडे 5 मिनिटांसाठी झाडू मागतात. अशा वेळी सहज आपण आपल्या घरातील झाडू काढून त्यांना देत असतो. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे हे चुकीचं आहे. झाडूला लक्ष्मी म्हटलं जातं. लक्ष्मीचा दिवाळीच्या दिवशी आपण पूजा करत असतो. हीच लक्ष्मी जर आपण इतरांना दिली, तर लक्ष्मी आपलं घर सोडून कायमची निघून जाते आणि घरात दारिद्र्य, अलक्ष्मी येत असते. म्हणून या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरातील झाडू जो आहे, तर तो कुणालाही द्यायचा नाही. तर ह्या काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्ही दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत. त्यानंतर तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर ह्या होळीच्या दिवशी चुकूनही तुम्हाला या रंगाचे कपडे जे आहेत ते परिधान करायचे नाहीत. कारण होळीच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त असतो आणि काळा रंग जो असतो तो नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये आकर्षित करत असतो. म्हणून तुम्हाला या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे नाहीत. अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा नियम जो आहे तो पाळायचा आहे. यासोबतच या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू नये. या व्यतिरिक्त तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा आणि गुलाबी या रंगाचे कपडे जे आहे ते परिधान करू शकता. परंतु हे 2 रंग पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी होळीची पूजा करताना, होलिका दहन करताना तुम्हाला चुकूनही आपले केस जे आहेत ते मोकळे ठेवायचे नाहीत किंवा आपलं जे डोकं आहे ते झाकून घ्यायचं आहे. म्हणजे उघड्या केसाने, उघड्या डोक्याने तुम्हाला होळीची पूजा करायची नाही. जर आपल्या मोकळ्या केसांनी आणि उघड्या डोक्याने जर होळीची पूजा केली, तर नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा आपल्यावरती खूप जास्त पडत असतो. हा नियम फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा पाळायलाच पाहिजे. पुरुष सुद्धा होळी दहन करत असतात, तर अशा वेळी पुरुषांनी सुद्धा आपल्या डोक्यावर टोपी घालायची आहे किंवा रुमाल तरी घ्यायचा आहे. तर ही अत्यंत माहिती मी तुमच्या सोबत आज शेअर केली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.